वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो कसे आहात तुम्ही सगळे? तर बऱ्याच दिवसाने व्हिडिओ अपलोड करते, थोडे बिझी होते म्हणून. आणि तुम्ही आता स्टार्टिंगला व्हिडिओ बघितला असेल, एक मस्त होम डेकोर मी इथे DIY केलेलं आहे, बनवलेलं आहे. तर हेच आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, म्हणजेच एक DIY व्हिडिओ आज मी इथे शेअर करणार आहे. तुमचं कसं कसं केलं, काय काय कुठून शोधलं हे झाड, हा पण व्हिडिओ मी दाखवणार आहे. आणि खूप छान दिसतं, तुम्ही बघितलं असलंच आता आधी. तर तुम्ही हे कुठेही ठेवू शकता, लिव्हिंग रूममध्ये, बेडरूममध्ये, कुठेही तुम्हाला छान वाटेल असं. खूप छान दिसतं आणि खूप इझी आहे बनवायला. तर चला बघूया आता आपण आजचा हा व्हिडिओ. तर मी आलेले मम्मीच्या घरी, कारण की इकडे बिल्डिंगच्या मागे ना आमच्या इकडे असं एक खूप जंगल टाईप आहे. हे बघा इकडे. तर इकडे तसं मम्मी बोललेली की तसं झाड आहे. मम्मीला मी म्हणालेलं आहे की म्हणजे तिला दाखवलेलं की तसं झाड मला बनवायचं आहे DIY. तर ती बोलली इकडे आहे. तर आम्ही आलेलो आहे आता. आम्ही आलो आता भटकत भुटकत, कामधंदे नसलेले. इकडे आधी पण आहे. आणि बघा हे एक झाड आहे, हे तर मम्मीने ते बघितलं. तर काट्या कुट्यामधून आम्ही चाललेलो आहे शोधत कसं कसं. तर हे अरे खूप मोठं आहे ना मम्मी, पण छान आहे, पण मोठं आहे वरती. आणि ही बिल्डिंग आहे आमची, माझी. आणि त्या साईडला आम्ही राहतो, बाल्कनी त्या साईडला आहे. हा हे चांगलं आहे, ते नाही हे हे चांगलं आहे, तेच ते आतमधलं ते ना. नाही बघ हे ते वरून वरून थोडं, हा जरा खालून थोडं, हा असं सरळ होतं. तर आम्हाला मिळालेली आहे एक फांदी, सुकलेली फांदीच म्हणतात ना घ्यायला. हो फांदी, काय फांदीच बोलतात. तर इकडे आधी वैतागलेला, खूप येत नव्हता, त्याला जबरदस्तीने घेऊन आले मी, झोपेतून उठून त्यांना घेऊन आले मी. ते मामालाच तुटत नाहीये आणि तू काय करू कसलं झाड आहे मम्मी हे? हा ते पुढचं नको तोडू, इथूनच तोड बरोबर. असं इकडे इकडे द्या बरं, इकडे द्या माझ्या हातात. असं येईल, तू वर चढ ना मग अजून. इकडे मम्मी पडशील ना मम्मी, नाही होते तिथे अडकतं मम्मी ते पुढे. तर आम्हाला ही फांदी मिळाली. आधी पडते लागलं का, जड आहे. तर आम्हाला फायनली मिळालेली आहे. आता ह्याला पण थोडा शेप द्यावा लागणार आहे, पण छान आहे. इथे हे सगळं आहे ना, हे थोडंसं तोडायला लागेल. एवढं तोडायचं हे असं. अच्छा मग आपण तोडू एवढं, तिकडे जाऊन तोडूया आता पण. सर कुठे? आपल्या इकडे नको धार आहे ना. तर फायनली मिळालेलं आहे मम्मीमुळे आणि आधीमुळे, दोघांमुळे मला मनासारखी फांदी मिळालेली आहे. आम्ही जंगलीच वाटतो ना, आदिवासी. चष्म्यावाली आदिवासी वाटते तू. थोडंसं काप, एवढं कापा दे. हा एवढं कापा दे. ह्याला मागे काय लागलं, धूळ. आता आम्ही त्याला थोडा शेप देतोय. तर फायनली मनासारखं मला इथे मिळालेलं आहे. आणि थँक्यू आधी, आणि थँक्यू मम्मीने बघितलं वरून. हे बघा वरून टेरेसवरून तिने बघितलं, इकडे तिला दिसलं. तर तिने मला फोन केलेला की तुम्हाला दाखवलेलं तसं इकडे आहे, तर ये इथे आपण जाऊया. तर म्हणून मी आले आणि मी आलं फायनली. आणि आली, सॉरी, त्याला झोपेतून उठून मी घेऊन आले.
एवढे घामाघूम झालेत बघा. घाम पण आला बिचारायला. किती मेहनत केली आहे. तर आता आम्ही जाऊ आणि पुढे काय काय कसं काय करायचं ते पण तुम्हाला दाखवू. चलो. आणि या झाडाचं आता मम्मी आणि मोठी मम्मी आहे ती साल काढते. मम्मी मम्मी तर आम्हाला कलर करायचा आहे याला. तर ही त्यांच्या दोघांची आयडिया होती, कारण की ती बोलली की हे साल काढलं तर ते अजून प्लेन होईल आणि कलर चांगला बसेल, म्हणून मी नव्हते काढणार साल, पण त्या दोघी आता काढतात. तर हे बघा, हे झाड आम्ही तोडून आणलेलं. त्याला थोड्या दिवस आम्ही ठेवलेलं गॅलरीमध्ये. ते थोडंसं सुकलं आहे ते, आणि आता यावर छान रंग बसेल. तर याला मी गोल्डन कलर देणार आहे. तुम्हाला जर का दुसरा द्यायचा असेल व्हाईट वगैरे तरी चालेल, पण गोल्डन कलर दिला तर म्हणजे कसं उजेडात पण हे छान दिसेल आहे ना. रात्री म्हणजे लाईटिंग लावणारच आहे आपण, रात्री तर छान दिसणारच आहे, पण उजेडामध्ये पण छान दिसेल, म्हणून मी ह्याला एक गोल्डन कलर देणार आहे. तर इथे मी ठेवायला दगड आणले होते, आणि दगडांना पण मी थोडंसं व्हाईट कलर देते. आणि इथे थोडेसे दगड आहेत. अर्ध्या दगडांना मी व्हाईट दिलेलं आहे आणि अर्ध्याला मी गोल्डन देते, म्हणजे थोडंसं कॉन्ट्रास्ट छान दिसेल. तर अशा पद्धतीने मी अर्धे दगड आहेत ते गोल्डन केलेत आणि अर्धे व्हाईट केलेत. आता मी इथे कुंडी घेतली आहे. कुंडी पण व्हाईट आहे, त्याला मी व्हाईट कलर दिलेला आहे, हे बघा. आणि त्यामध्ये थोडीशी माती घालणार आहे पहिले. आणि ते आपले दगड पण सुकत आहेत. तर कुंडीमध्ये थोडीशी माती घातलेली आहे आणि त्याच्यावर आता हे जे आपण झाड, हे बघा, हे झाड आहे, हे ठेवायचं आहे बरोबर मध्यभागी, जशाप्रमाणे झाड लावतो आपण तसंच. आता माती लावून झाली आहे. आमचे कलर केलेले दगड आहेत ते ठेवूया मध्ये मध्ये. दगड पण ठेवून झालेले आहेत. आता आपण याला लावायचे आहे लाईट. आणि आता फायनल टच, आम्ही हा झाडाला लाईट लावतोय मस्तपैकी. तर इकडे फेरी लाईट आहे माझ्याकडे, ती मी लावणार आहे. पूर्ण हे जे झाड आहे पूर्ण या झाडाला गुंडाळायचे आहे आपल्याला लाईट. तर आता लाईट लावून झालेली आहे आणि पूर्ण अंधार आहे इकडे. तर आता मी चालू करणार आहे आणि बघणार आहे कसं दिसतं. तर 1, 2 आणि 3. वाव, किती मस्त दिसतंय हे बघा.
एकदा दाब. नको, हे पण नको, अजून चेंज कर. हां, अजून एकदा आणि अजून चेंज. अरे बंद चालू होतं. दाब आणि अजून एकदा. हां बस. तर हे मस्त दिसते, अशी लाईट खूप छान दिसते. तर बघा किती छान दिसतंय. एकदम इझी आहे बनवायला, लगेच बनवून सुद्धा झालं आहे आणि खूप छान वाटतंय. मी हे माझ्या हॉलमध्ये ठेवलेलं आहे. सो गाइस, मला कसं वाटलं आजचा DIY व्हिडिओ, म्हणजेच आमचा लाइटनिंग ट्री काय बोलायचं याला, लाईटवालं झाड. माझा हात लागला. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ, आम्ही बनवलेलं हे झाड. तुम्ही बघितलं असं किती छान दिसतं हे, आणि अंधारात तर खूप छान दिसतंय आणि असंही छान दिसतंय, खूप मस्त वाटतं बघायला. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आम्हाला की तुम्हाला कसा वाटला ते. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि सोबतच जे बेल आयकॉन आहे त्यावर पण क्लिक करा, म्हणजेच मी असे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत जाईल ते तुम्हाला लगेच कळेल. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.